आणि आता बातमी नाशिकमधून राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे। नाशिक महापालिका आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली होती, मात्र त्यांची नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे। NMRDAच्या मनीषा खत्री यांची आता त्या ठिकाणी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिका आयुक्तपदाची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली। NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर नाशिकहून आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। किरण, अशा पद्धतीने तडकाफडकी निर्णय बदलण्याचं कारण काही समजतंय का? कारण राहुल कर्डिले यांची आता 2 दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती। या सगळ्या बदली संदर्भात नाशिकमध्ये वेगवेगळ्या चर्चा आता चालू असताना आपल्याला बघायला मिळतोय। कारण अगदी 2 दिवसांपूर्वी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक मनपा आयुक्तपदी बदली झालेली होती, पण अवघ्या काही तासांमध्ये ही नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री खरं तर यांची बदली नाशिक मनपा आयुक्त पदावरती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर मनीषा खत्री या जिल्हाधिकारी, ज्या आता विद्यमान जिल्हाधिकारी आहेत नाशिकच्या, त्यांच्या त्या पत्नी आहेत। खरं तर त्या सुद्धा नाशिक मनपा आयुक्त पदासाठी प्रयत्न करत होते, पण राहुल कर्डिले यांची बदली झाल्यानंतर त्यांची बदली हे खरं तर नाशिकमध्ये जे होणार नाही अशा पद्धतीचं एक वातावरण होतं, पण अचानक त्यांची बदली हे रद्द करून आता मनीषा खत्री यांची नियुक्ती नाशिक मनपा आयुक्त पदावरती करण्यात आलेली आहे। राहुल कर्डिले यांच्या बदली संदर्भात एक भाजपच्या एका बड्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर ही बदली रद्द झालेली आहे अशा पद्धतीची चर्चा आहे। कारण आगामी कुंभमेळा आहेत, कुंभमेळ्यासाठी आपले जे मर्जीतले अधिकारी नाशिकमध्ये हवे आहेत, म्हणून भाजपच्या एका बड्या मंत्र्यांनी ही बदली हे रद्द करून मनीषा खत्री यांना नाशिकमध्ये आणण्याची चर्चा आपल्याला नाशिकमध्ये रंगताना बघायला मिळत आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी।